आज नागपुरात विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एक भव्य मोर्चा पार पडला। मात्र त्याच्या काही तास अगोदरच राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या दरम्यान एक महत्त्वाची बैठक आंतरवाली सराटीमध्ये पार पडली। तब्बल सव्वा तास या दोघांमध्ये चर्चा झाली आणि या बैठकीमुळेच ओबीसी नेत्यांचा सरकारबद्दलचा विश्वास थोडासा डळमळीत झालाय। नेमकं या भेटीमध्ये काय झालं आणि पडद्यामागे काय घडतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंच्या भेटीला बंद दाराआड सव्वा तास चर्चा। ओबीसींचा विरोध, पडद्याआड काय घडतंय? मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाजानं एल्गार पुकारला। नागपुरात आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ओबीसींचा महामोर्चा निघाला। ओबीसी नेत्यांनी या मोर्चातून 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याचा इशाराही दिला आणि हे सर्व सुरू असतानाच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले। दोघांमध्ये बंद दाराआड सव्वा तास चर्चा झाली। मात्र ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुरू असतानाच विखेंनी जरांगेंची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। दरम्यान सव्वा तास बंद दाराआड चर्चा करणाऱ्या विखेंनी ही भेट वैयक्तिक असल्याचं म्हटलंय। भेटे थोडीशी बंद बरी नव्हती ती त्यांची चौकशी केली त्या भेटीची। आता ह्या झालेल्या वेगवेगळ्या सरकारी निर्णयाबद्दल अंमलबजावणी कुठून झाली, काय झालं, साधारण चर्चा होती। पण ही व्यक्तिगत भेट होती ज्यामध्ये मध्यंतरी 2दा ते आजारी पडले, म्हणून ते तब्येतीत चौकशी करण्यासाठी सांगितलं। राधाकृष्ण विखे आणि जरांगेंच्या भेटीनंतर ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मी पण काल ते पाहिलं टीव्हीला। आता ते कुठल्या कारणासाठी त्यांना भेटायला गेले, त्यांच्या पक्षाचा काही निरोप घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही। परंतु जो काही जीआर निघाला, आता काल परवा आणखीन काही जरांगेंची भेट घेतली। आता कोण कोणाचे मालक किंवा कोण कोणाचे नेते हाच खरा प्रश्न आहे। आता जरांगे जरा मराठ्याचे एकमेव नेते झाले काय, कधीपासून झालेत काय? मराठा इतर नेते नाहीत काय? पण माना झुकवण्याची, कमर झुकवण्याची सत्तेसाठी जी काही सवय आहे त्यातून ते दिसते आहे। असो, त्यांनी काय भेट घेतली, पण त्यांनी जे म्हटलं आहे की जीआर रद्द करता येत नाही आणि कोर्टात न्यायप्रविष्ट आहे। अरे बाबा, साधी गोष्ट आहे। तुम्ही एवढे हुशार आहात की कोर्टामध्ये याचिका आम्ही दाखल केली, आम्ही उद्या कोर्टातून विड्रॉ करून टाकू। एकीकडे विखे पाटील या भेटीला वैयक्तिक भेटीचं स्वरूप देत आहेत, तर दुसरीकडे भेटीनंतर मराठा विरुद्ध ओबीसी वादात मराठा समाजाची बाजूही मांडताय। मराठा समाजानं ओबीसी आरक्षणाला कधीच विरोध केला नाही, मग ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध का, असा प्रश्न विखेंनी विचारलाय। विखेंनी मराठा समाजाची बाजू घेतल्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांना चांगलंच सुनावलंय। भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला माझ्या दृष्टीने काही हरकत नाही आहे। पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिले गेले तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला, कधी मेळावे घेतले का, कधी मोर्चे काढले का? नाही ना। आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतले। त्यांचं नॉलेज आणि त्यांचं ज्ञान काय आहे? सोशल जस्टिस वरती त्यांनी कधी कुठं काम केलं का? कारखाने चालवणं आणि वायनरी चालवणं, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता आणि परत कुणाचीही सत्ता येऊ तिथं जाऊन मंत्री होणं, ही यांची खासियत आहे। त्यामुळे यांना काय करणार सोशल जस्टिस? ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी विखे पाटील हा जरांगीची भाषा बोलतोय आणि आम्ही त्याचा धिक्कार व्यक्त करतोय। मराठा समाज माघार घेत नाही म्हटल्यावर सरकारनंही मराठा आरक्षणाचा कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भातला जीआर जारी केला आणि आता तोच फॉर्म्युला ओबीसी समाजही वापरण्याच्या तयारीत दिसतोय। मराठ्यांनी फक्त मुंबई ठप्प केली, आम्ही मुंबई, ठाणे, पुणे सगळंच ठप्प करू, असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय। जर हा जीआर रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक, त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे। मराठा आरक्षणाचा जीआर हायकोर्टात देखील टिकलाय, त्यामुळे पुढची लढाई सुप्रीम कोर्टात होण्याची शक्यता आहे। या लढाईपूर्वी ओबीसींनी नागपुरातून एल्गार पुकारला।
त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा संघर्ष तीव्र होणार हे निश्चित आहे। अशातच जरांगे आणि विखेंची भेट आगीत तेल ओतण्याचं कारण ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।